मट्ट व ढ मुलाला सुधारणारा शिक्षकच सर्वात हुशार, सर्वात ज्ञानी, खरा व महान गुरु असतो. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. मट्ट आणि ढ मुलाला सुधारणारा, त्यास लायक व योग्य बनवणारा, त्याचं जीवन सुंदर करणारा, शून्यातून विश्व निर्माण करणारा, त्या सविस्तरपणे, चांगल्या रीतीने, व्यवस्थितपणे समजून सांगणारा, एक एक गोष्ट त्यास चांगल्या रीतीने समजून सांगणारा, त्याच्या मनाचं समाधान करणारा, त्याचं बेसिक परफेक्ट करणारा, त्याला अभ्यासाची आवड निर्माण करणारा शिक्षकच हा अस्सल असतो, खरा असतो, ज्ञानी असतो, भव्यदिव्य असतो, सुंदर असतो, खरा असतो, महान गुरु असतो. महान गुरु कोण? खरा शिक्षक कोण? तर जो शिक्षक, जो मुलगा ढ आहे, जो मुलगा मठ्ठ आहे, ज्याच्या लवकर लक्षात बसत नाही, ज्याच्या लवकर ध्यानात बसत नाही, ज्याला लवकर कळत नाही, ज्याला लवकर समजत नाही, ज्याची बुद्धी मंद आहे, ज्याची बुद्धी तेज नाही, ज्याला अभ्यासाचा कंटाळा आहे, ज्याला अभ्यासाचा आळस आहे, ज्याला अभ्यास करू वाटत नाही, ज्याच्या लवकर लक्षात बसत नाही, त्याला वारंवार सांगावं लागतं, अशा विद्यार्थ्याला जो शिक्षक घडवतो, जो शिक्षक हुशार करतो, जो शिक्षक त्याचं जीवन सुंदर करतो, त्याला लायक व योग्य बनवतो, तोच शिक्षक खरा असतो, तोच खरा शिक्षक असतो, तोच खरा गुरु असतो, तोच ज्ञानी असतो, तोच महान असतो. शिक्षक लेकरांना घडवत असतात. शिक्षकाचं काम असतं लेकरांना हुशार करणे, घडवणे, चिखलाच्या गोळ्याला आकार देणे, योग्य करणे, लायक बनवणे, त्याचं जीवन सुंदर करणे, त्यांना जीवनाविषयक मार्गदर्शन करणे, इतर गोष्टीबाबत मार्गदर्शन करणे, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, कसं आचरण करायचं, कसा व्यवहार करायचा, अभ्यास कसा करायचा, या सर्व बाबत, या इतर गोष्टीबाबत मार्गदर्शन करतो. शिक्षकामुळेच विद्यार्थी घडत असतो, शिक्षकामुळेच विद्यार्थी सुंदर बनत असतो, शिक्षकामुळेच विद्यार्थी यशस्वी होत असतो. परंतु खरा शिक्षक असला पाहिजे, योग्य शिक्षक असला पाहिजे, चांगला शिक्षक असला पाहिजे. शिक्षक हा ज्ञानी असला पाहिजे, सुंदर असला पाहिजे, भव्यदिव्य असला पाहिजे. तो सुंदर मनाचा असावा, त्याचे विचार सुंदर असावे, त्याला शिकवण्याची आवड असावी, मुलांना शिकवण्याची आवड असावी, त्याच्यात जिद्द असावी. मुलांना शिकवण्याची आवड तर असावीच, परंतु जिद्द असावी, चिकाटी असावी, इच्छा तयारी असावी, आत्मविश्वास असावा, प्रगल्भ अभ्यास असावा, तो ज्ञानी असावा, सुंदर मनाचा असावा, त्याचे विचार सुंदर असावे, छान छान असावे, तो उत्कृष्ट दर्जाचा असावा, तळमळी असावा, धडपडी असावा, सहनशील असावा, संयमी असावा, जाणता असावा, जाणकार असावा, धैर्यशील असावा, धाडसी असावा, कर्तव्यशील असावा, जबाबदार असावा, सत्यवादी असावा, प्रेमळ असावा, मायाळू असावा, दयाळू असावा, दूरदर्शी असावा, परोपकारी असावा, हिताचा असावा, कल्याणाचा असावा, मेहनती कष्टाळू असावा. तरच विद्यार्थी घडेल, विद्यार्थी जीवन सुंदर होईल. कुचकामी शिक्षक असू नये, व्यसनी शिक्षक असू नये, शिक्षकाला कोणत्याच प्रकारचं व्यसन असू नये, शिक्षकाला कोणत्याच प्रकारची वाईट सवय असू नये. शिक्षक हा निर्मळ पवित्र असावा, शिक्षक हा निर्मळ गुणाचा असावा, शिक्षक हा चांगल्या गुणाचा असावा, शिक्षक हा आदर्शी असावा, शिक्षक हा सज्जन असावा, शिक्षक हा सुंदर असावा, जेणेकरून तो मठ्ठ या ढ मुलाला घडवू शकेल, मठ्ठ व ढ मुलाला चांगलं सांगू शकेल, समजून सांगू शकेल, त्याला लायक व योग्य बनवू शकेल. शिक्षकाचं कर्तव्य असतं, शिक्षकाची जबाबदारी असते की मठ्ठ आणि ढ मुलाला घडवणे, त्याचं जीवन सुंदर करणे. हुशार मुलाला तर कोणी घडवतं,
परंतु मठ्ठ आणि ढ मुलाला घडवणारा हा अस्सल खरा शिक्षक असतो. म्हणून मठ्ठ आणि ढ मुलांचा विकास झाला पाहिजे, त्यांचं जीवन सुधारलं पाहिजे. जर मठ्ठ आणि ढ मुलाकडे कोणीच लक्ष दिलं नाही, जे हुशार आहे त्यांच्याकडे सर्वांनी लक्ष दिलं, तर मग या मठ्ठ आणि मुलांचं काय होईल? मठ्ठ आणि ढ मुलांचं काय होईल? त्यांचा विकास होईल का? त्यांना कोण समजून सांगेल? म्हणून मठ्ठ आणि ढ मुलांना समजून सांगणारा शिक्षक असला पाहिजे. म्हणून जो शिक्षक मठ्ठ आणि ढ मुलांना समजून सांगतो, सविस्तरपणे त्यास ज्ञान देतो, एक एक गोष्ट त्याला समजून सांगतो, पद्धतशीरपणे समजून सांगतो, व्यवस्थितपणे समजून सांगतो, त्याचा सविस्तर अभ्यास घेतो, त्याला मुळापासून शिकवतो, मुळापासून घडवतो, आईपासून ABCD पासून या 1-2 पासून त्याला घडवतो, शिकवतो, त्याला जीवनावश्यक महत्त्व पटवून सांगतो, त्याला अभ्यासाविषयी आवड निर्माण करतो, शिक्षणाविषयी त्याला शिक्षणाचं महत्त्व काय तू त्याला पटवून सांगतो. शिक्षण शिकल्यामुळे काय होते, शिक्षण का शिकणे गरजेचं आहे, का शिकायचं, कशामुळे शिकायचं, शिक्षणामुळे काय होतं, याबाबत सर्व मार्गदर्शन तो करतो. तसेच जीवनावश्यक मार्गदर्शन करतो, व्यवसायविषयक मार्गदर्शन करतो, सर्वबाबत मार्गदर्शन करतो, योग्य दिशा दाखवतो, योग्य मार्ग दाखवतो, मार्गदर्शन करतो. असाच शिक्षक खरा शिक्षक असतो, असाच शिक्षक खरा गुरु असतो, असाच शिक्षक महान असतो, असाच शिक्षक श्रेष्ठ असतो, असाच शिक्षक सर्वश्रेष्ठ असतो, असाच शिक्षक आदर्शी असतो, असाच शिक्षक सज्जन असतो, असाच शिक्षक सुंदर मनाचा असतो, ध्येयवादी असतो, सत्यवादी असतो, प्रेमळ असतो, मायाळू असतो. ढ आणि मठ्ठ मुलांचा विकास झाला पाहिजे आणि शिक्षकांनी ढ आणि मठ्ठ मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. जो मुलगा हुशार आहे, जो मुलगा चंचल आहे, जो मुलगा अभ्यासू आहे, जो मुलगा मेहनती आहे, कष्टाळू आहे, ज्याला अभ्यासाची आवड आहे, ज्याला शिक्षणाची आवड आहे, ज्याला शिकायची आवड आहे, ज्याला काहीतरी बनायचे, ज्याला काहीतरी व्हायचे, ज्याला काहीतरी जीवनात करून दाखवायचे, ज्याची शिकण्याची जिद्द आहे, ज्याची चौकस बुद्धी आहे, जो शिकण्यासाठी उत्सुक आहे, चांगलं नवीन काहीतरी शिकण्यासाठी उत्सुक आहे, नवीन शिकण्यासाठी इतर कोणत्याही प्रकारचं शिक्षण असो, कोणत्याही प्रकारची कला असो, कोणत्याही प्रकारची गोष्ट असो, कुठलंही पुस्तक असो, कुठलंही पुस्तक वाचण्याची त्याची इच्छा आहे, जिद्द आहे, कुठल्याही प्रकारचं पुस्तक वाचण्याची त्याची जिद्द आहे, साप्ताहिक वाचण्याची जिद्द आहे, प्रमाणपत्र वाचण्याची जिद्द आहे, तसेच इतर कोणत्याही प्रकारचा अभ्यास करण्याची जिद्द आहे, त्याला पुढे काहीतरी बनवून दाखवायचे, त्याला काहीतरी करून दाखवायचे, त्याची तळमळ आहे, खूप धडपड आहे, ज्याला विश्वास आहे, जो स्वतःहून हुशार आहे, ज्याची बुद्धी तेज आहे, जो चंचल आहे, प्रामाणिक आहे, अशा मुलाला जास्त लक्ष देण्याची गरज नाही. अशा मुलाला फक्त थोडं मार्गदर्शनाची गरज असते, थोडंफार शिकवण्याची गरज असते, थोडंफार लक्ष देण्याची गरज असते. परंतु जी मुले मठ्ठ असतात, जी मुले ढ असतात, ज्या मुलांना काही कळत नाही, ज्या मुलांना शिक्षणाचं महत्त्व माहीत नाही, ज्या मुलांना शिक्षण म्हणजे काय कळत नाही, ज्यांना शिक्षणाची आवड नसते, ज्यांना अभ्यासाची आवड नसते, ज्यांना वाचण्याची आवड नसते, जे ज्ञानापासून वंचित असतात, जे शिक्षणापासून वंचित असतात, त्यांना लवकर समजत नाही, ज्यांच्या लवकर ध्यानात येत नाही, ज्यांना ताळमेळ लागत नाही, जे चंचल नसतात, धडाडी नसतात, धडपडी नसतात, जे मंदबुद्धीचे असतात, जे मठ्ठ असतात, ज्यांना काहीच येत नाही, काहीच जमत नाही, अशा मुलाला घडवणे, अशा मुलाला शिकवणे, आणि जो अशा मुलाला, अशा मठ्ठ आणि ढ मुलाला शिकवतो, घडवतो, त्याचं जीवन सुंदर करतो, त्याला लायक बनवतो, योग्य बनवतो, त्याचं जीवन सुंदर करतो, तोच खरा शिक्षक, तोच खरा अस्सल शिक्षक, तोच खरा गुरु, तोच आदर्शी महान शिक्षक होय. म्हणून मठ्ठ आणि ढ मुलाला सुधारणारा शिक्षकच हा महान असतो, शिक्षकच हा खरा शिक्षक असतो, खरा गुरु असतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.